सार्वजनिक वाचनालयाच्या वास्तूत बसलो. सर्व साहित्यप्रेमी सुद्धा आहेत, जसे संगीतप्रेमी तसे आपण सर्व वाचन संस्कृतीशी निगडीत आहोत. साहित्यामध्ये अनुवाद हा प्रकार आपल्याला माहिती, अनेक चांगल्या चांगल्या कलाकृतींचा म्हणजे साहित्य कृतींचा आपल्या भाषेतला अनुवाद आपण वाचलेला असतो. तसंच काव्य क्षेत्रामध्ये भावानुवाद नावाचा एक प्रकार आहे. आपण काव्यानुवाद पण म्हणू शकतो, पण भावानुवाद हा प्रकार जास्त त्याला हा शब्द जास्त समर्पक होईल. त्याचं कारण असं की मूळ काव्य जे आहे ते शब्दशः किंवा त्याच्या वृत्तानुसार फक्त अनुवादित न करता त्याच्यातला जो मुख्य भाग आहे त्या भावाचं एक स्वतंत्र काव्य बनवणं याला म्हणतात भावानुवाद. आणि मग अशी ज्या 2 अल्बम्सचा उल्लेख केला, ओंकार स्वरूपा आणि देवाची येतवारी, व्हिनस कंपनीने हे 2 अल्बम प्रकाशित करत असताना अजून एक 3रा अल्बम प्रकाशित केला होता. पण ह्या 2 अल्बम्सच्या लोकप्रियतेमध्ये कुठेतरी तो अल्बम हरवला. त्या अल्बमचं नाव होतं भक्ती समर्पण. नाशिकमधले ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आणि आमचे ज्येष्ठ मित्र स्वागत करतो. तर व्हिनसच्या भक्ती समर्पण थोडंसं सांगत होतो. संत कबीर, तुलसीदास, मीराबाई, सूरदास यांची जी हिंदी आणि ब्रज भाषेतली जी भजनं आहेत किंवा त्यांच्या ज्या भक्ती रचना आहेत त्यांचा भावानुवाद प्रवीण दवणेंनी मराठीत केला होता आणि त्याला संगीतबद्ध केलं होतं ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर पंडित यांनी. आणि तो अल्बम किंवा त्या सर्व भक्तिरचनांचं गायन केलं होतं पंडित अजित कडकडे यांनी. खूप वेगळ्या पद्धतीचा अल्बम होता, वेगळं संगीत संयोजन होतं. त्याच्यातले फक्त मी भावानुवाद काय असतो त्यांनी खूप सुंदर एक तत्वज्ञानात्मक एक भक्तिरचना आहे कबीरांची, तिचं मराठीमधलं रूपांतर आपल्याला सांगतो. भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी, भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी, कसली नाती गोती, कितीक धरेवर आले आणिक, कितीक येथुनी जाती. म्हणते माता पुत्र जीवाचा, तोच बंधुरे प्रिय भगिनीचा, कधी जिव्हाळा मिळे सखीचा, मरणानंतर करतील टाहो एकट्यास का नेती, कितीक धरेवर आले आणिक, कितीक येथुनी जाती. चिता धडाडे 4 दिशांनी, जमती सगळे जलनयनांनी. चिता धडाडे 4 दिशांनी, जमती सगळे जलनयनांनी. आत सांग पण येती कोणी, कोण संगती जळती, कितीक धरेवर आले आणिक, कितीक येथुनी जाती. जर सोन्याहून काया सुंदर, जर सोन्याहून काया सुंदर, कसे लाभले हे ज्वाळाघर. कबीर सांगतो, कबीर सांगतो, खुळ्या जगाची नको आसही गलती, कितीक धरेवर आले आणिक, कितीक येथुनी जाती. आहे भावानुवाद कबीरांच्या एका हिंदी वचनांचा.